नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल याविषयी माहिती अभ्यासणार आहोत. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्रात एकूण जिल्हे 36, महाराष्ट्रात तालुके 358 आहेत. महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग 6 आहेत आणि महाराष्ट्रात प्रादेशिक विभाग हे 5 आहेत. महाराष्ट्रात विधानसभा जागा 288 आहेत. महाराष्ट्रात विधान परिषद जागा 78 आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा 48 आहेत. महाराष्ट्रात राज्यसभा जागा 19 आहेत. महाराष्ट्रात कृषी विद्यापीठे 4 आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी आहे. महाराष्ट्रात पंचायत राजला सुरुवात 1 मे 1962 रोजी झाली. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आहेत. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश आहेत. आता बघूया महत्त्वाच्या क्रांती. हरित क्रांती, अन्नधान्य उत्पादनात वाढ. धवल क्रांती किंवा श्वेत क्रांती हे दुग्ध उत्पादनात वाढीसाठी झालेली क्रांती आहे. नील क्रांती, नील क्रांतीमुळे कशामध्ये वाढ झाली तर मत्स्य उत्पादनात वाढ झाली. गुलाबी क्रांती, गुलाबी क्रांती कशाशी संबंधित आहे तर झिंगे उत्पादन किंवा कोळंबी उत्पादनात वाढ झाली गुलाबी क्रांतीनुसार. रजत क्रांती म्हणजे चंदेरी क्रांती, यामुळे अंडी उत्पादनात वाढ झाली. पीत क्रांती, यामुळे तेलबिया उत्पादनात वाढ झाली. करडी क्रांती, यामुळे खत उत्पादनात वाढ झाली. सोनेरी क्रांती, सोनेरी क्रांतीमुळे काय झालं तर ताग उत्पादनात वाढ झाली. कृष्ण क्रांती, कृष्ण क्रांतीमुळे खनिज तेल उत्पादनात वाढ झाली. लाल क्रांती, लाल क्रांतीमुळे मेंढीपालन व टोमॅटो उत्पादनात वाढ झाली. चंदेरी किंवा तंतू क्रांती, यामुळे कापूस उत्पादनात वाढ झाली. अमृत क्रांती, अमृत क्रांती नदीजोड प्रकल्पाशी संबंधित आहे. गोल क्रांती, ही गोल क्रांतीमुळे बटाटा उत्पादनात वाढ झालेली आहे. आता बघूया महत्त्वाचे घाट. थळघाट, त्यालाच कसारा घाट असे म्हणतात, हा मुंबई ते नाशिक दरम्यान आहे. माळशेज घाट हा ठाणे ते अहमदनगर दरम्यान आहे. बोरघाट म्हणजेच खंडाळा घाट हा मुंबई ते पुणे दरम्यान आहे. वरंधा घाट हा भोर ते महाड दरम्यान आहे. खंबाटकी घाट हा पुणे ते सातारा दरम्यान आहे. पसरणी घाट हा वाई ते महाबळेश्वर दरम्यान आहे. कुंभार्ली घाट हा कराड ते चिपळूण दरम्यान आहे. अंबा घाट हा कोल्हापूर ते रत्नागिरी दरम्यान आहे. फोंडा घाट हा कोल्हापूर ते पणजी दरम्यान आहे. हनुमंते घाट हा कोल्हापूर ते कुडाळ दरम्यान आहे. अंबोली घाट हा बेळगाव ते सावंतवाडी दरम्यान आहे. तर अशा प्रकारे आपण घाट बघितले. आता यानंतर आपण बघूया महत्त्वाचे, अत्यंत महत्त्वाची परीक्षेच्या दृष्टिकोनातून, ती म्हणजे थंड हवेचे ठिकाणे. थंड हवेचे ठिकाणे, माथेरान हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे, तालुका कर्जत. लोणावळा हे पुणे जिल्ह्यात आहे, तालुका मावळ. पाचगणी हे सातारा जिल्ह्यात आहे, तालुका महाबळेश्वर. अंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे, तालुका सावंतवाडी. म्हैसमाळ हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे, तालुका खुलताबाद. खंडाळा हे पुणे जिल्ह्यात आहे, तालुका मावळ.
महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यात आहे, तालुका महाबळेश्वरच. पन्हाळा हे कोल्हापूर जिल्ह्यात आहे, तालुका पन्हाळा. भंडारदरा हे अहमदनगर जिल्ह्यात आहे, तालुका आहे अकोले. तर अशा प्रकारे आपण महाराष्ट्राचा भूगोल, महत्त्वाच्या क्रांती, महत्त्वाचे घाट, तसेच महत्त्वाची थंड हवेची ठिकाणे याचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास केलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो.